जय जगदंब नमो आदेश। मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत व सर्वांचं हार्दिक अभिनंदन सुद्धा करते। आज बऱ्याचशा दिवसातून आपण व्हिडिओ करत आहोत। बरेच दिवस झाले, एक 5-6 दिवस झाले आपल्याला व्हिडिओही झाला नाही, कारण की असाही प्रॉब्लेम झाला होता माझ्या एरिया मधला व माझ्या ह्या बिल्डिंगचा, पूर्ण 1-2 बिल्डिंगचा विद्युत पुरवठाही खंडित झाला होता। त्यामुळे लाईटीचाही अभाव असल्या कारणाने व्हिडिओही अपलोड करू शकत नव्हते। हा व्हिडिओ मला अक्षी आधी 2-3 दिवस अगोदरच करायचा होता, पण लाईटीचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे मी करू शकले नाही। तर सर्वप्रथम म्हणजे असं की आषाढ महिना म्हणजे आषाढ महिना प्रत्येकाला माहिती असतो। आषाढ महिना प्रत्येक जण, प्रत्येक भक्त आषाढ महिन्यामध्ये देवी देवतेची सेवा करत असतो। त्याचबरोबर प्रत्येक देवी देवतेचा इथे निवदाचाही कार्यक्रम केला जातो। आता मी ह्याविषयी तर जास्त काही बोलणार नाही, पण आषाढ महिन्यामध्ये दिनांक 23 व दिनांक 24 या दिवशी येणारी अमावस्या, 23 तारखेला संध्याकाळी अमावस्या लागणार आहे व 24 तारखेला संध्याकाळी सायंकाळी अमावस्या संपणार आहे। तर या अमावस्याच्या विधीविषयी किंवा अमावस्याच्या दिवशी काय केले पाहिजे, त्याचबरोबर ही अमावस्या म्हणजे दीप अमावस्या, दीप अमावस्येचं काय केलं पाहिजे, या अमावस्याला पितरांना तर्पण कसं दिलं पाहिजे, या गोष्टीवरती बोलणार आहोत। सर्वप्रथम म्हणजे आषाढ महिन्यामध्ये प्रत्येकाला माहिती आहे की लक्ष्मी आई झालं, त्याचबरोबर वरखेडची लकाबाई झालं, दहीवडीची लक्ष्मी आई, ह्या प्रत्येक लक्ष्मी आईपासून ते काळूबाईचं पाणी काढण्यात येत असतं। म्हणजे पाणी म्हणजे जर जे काही आराधी आहेत, आराधी भक्त मंडळी आहेत, देवीचे सेवक आहेत, देवीची भक्ती करणारी जी काही लेडीज वर्ग असेल अथवा पुरुष वर्ग असेल, ह्या प्रत्येकाला आषाढ महिन्याची पूजा सर्वांना माहिती असते। प्रत्येक जण या आषाढ महिन्यामध्ये देवीचं पाणी काढतात, देवीचं निवेद बोन करत असतात, देवीला नैवेद्य अर्पण करत असतात। त्याचबरोबर काही जागेवरती या देवीला बकऱ्याचा, कोंबड्याचा हा देखील नैवेद्य केला जातो। आता या सर्व ज्या त्या आपापल्या प्रथा असतात आणि ह्या ज्या काही पिढीनुसार करत आलेली लोक आहेत हे करतात देखील, ते काही अवघड नाही। तर आता पहिली गोष्ट म्हणजे ह्या आषाढ महिन्यामध्ये येणारी 23 आणि 24 या अमावस्याला काय करावे, कशा पद्धतीने या अमावस्याच्या विधी कराव्यात हे समजून घेऊ। सर्वप्रथम म्हणजे ही अमावस्या म्हणजे दीप अमावस्या असणार आहे। दीप अमावस्या सर्वजणांना माहिती आहे की दीप अमावस्याच्या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरामध्ये असणारे जे काही दिवे आहेत, पंथी आहे, निरांजन आहेत, सर्वस्व साफ केल्या जातं, स्वच्छ धुतल्या जातात। संध्याकाळच्या सायंकाळच्या वेळेस दिवे पूजले जातात। त्याचबरोबर ह्या दिव्यांना पुष्पहार घालण्यात येत असतो। सर्वस्व दिव्यांच्या प्रकाशामध्ये भगवंताची, देवीची, त्याचबरोबर ज्या कुठल्या पंथामध्ये जो काही भक्त असेल त्या देवाची पूजा करत असतो। प्रत्येकाची ग्रामदेवता असते, या ग्रामदेवतेची पूजा करतात। काही लोक आपल्या इष्टदेवतेची पूजा करत असतात, काही लोक आपल्या कुलदेवतेची करत असतात। म्हणजे या दिवसामध्ये व या दिवशी अमावस्याच्या दिवशी दीपपूजन व जगदंबेची पूजा, भगवंताची पूजा या केल्याने प्रत्येकाला त्याचे चांगलेच फायदे मिळत असतात। आता या दिवसामध्ये आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत व त्या कशा पद्धतीने करायच्या आहेत हे समजून घेऊ। आता प्रत्येकाला माहिती झालेलं आहे, म्हणजे अक्षरशः युट्यूब चॅनेल जेव्हापासून मी ओपन केलेलं आहे तेव्हापासून प्रत्येकाला माहिती आहे तनुताईच्या व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी मार्ग व काही ना काहीतरी उपाययोजना असतात। त्याच पद्धतीने मी या उपाययोजना देऊनच व्हिडिओ तयार करत असते। आता प्रत्येक दिवस म्हणजे जो काही येणारा दिवस, जो काही येणारा सण, जो काही येणारे कार्य, याच्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी केल्याने त्यातून काही ना काहीतरी मार्ग कसा मिळू शकतो, त्याच्यावरती तुम्हाला उपाय काय करू शकता या पद्धतीने मी समजून सांगणार आहे। सर्वप्रथम म्हणजे या आषाढ महिन्यामध्ये येणारी 23 आणि 24 काही लोक लागणारी अमावस्यापासून धरतात, तर काही लोक उगवती अमावस्या धरतात। तर ठीक आहे, असं काही नाही, तुम्ही 23 तारखेची अमावस्या धरू शकता अथवा 24 तारखेपासूनची जरी धरलीत तरीही चालेल। आता या 24 तारखेच्या दिवशी सायंकाळी दीपपूजन केलं जातं, पण तत्पूर्वी सकाळी आपल्याला पितरांनाही दान करणं व पितरांना तर्पण देणं ही खूप गरजेचं आहे, जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी निगेटिव्ह शक्ती, पितरांची जी काही असणारे शाप किंवा पित्र असंतुष्टी अशा काही गोष्टी असतील तर याच्यावरती मार्ग मिळतील। तर आता या दिवशी पितरांना काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्यांना तर्पण द्यायला पाहिजे हे समजून घेऊ। सर्वप्रथम म्हणजे अमावस्याला तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही दर महिन्याच्या
अमावस्याला करू शकता. म्हणजे वर्षाच्या 12 अमावस्या येतात, ह्या 12ही अमावस्या तुम्ही पितरांना दान केल्याने घरामध्ये सुख शांतता लाभते. घरामध्ये कुठल्याही गोष्टीचे आजारपण असतील ते कमी होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर या दिवसामध्ये म्हणजे अमावस्याच्या दिवशी पितरांना तर्पण दिल्याने पित्र संतुष्ट राहून घरावरती आपल्या आशीर्वादच देत असतात. म्हणून जरी तुम्ही दर अमावस्याला जरी हा प्रयोग केला तरी चालेल. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून प्रत्येकाने आपापले दिवे, पंथी, निरांजन सर्वस्व स्वच्छ घासून घ्यावे व ते देवासमोर ठेवून घ्यावे. त्यानंतर आपल्या घरामध्ये पोळी भाजी म्हणजे चपाती भाजी वरण भात ह्याचा स्वयंपाक बनतच असतो. या स्वयंपाकामध्ये उडदाचे वडे व तांदळाची खीर मुख्यतः करावी व पितरांना दान द्यावे किंवा पितरांना नैवेद्य द्यावा. आता हा पितरांना नैवेद्य देताना हा नैवेद्य तर तुमच्या घरामध्ये पितरांचे फोटो असतील तर ठीक आहे, नसेल तर दक्षिण दिशेच्या भिंतीकडे तोंड करून एका पाटावरती हा नैवेद्य पितरांना द्यावा. मग एक नैवेद्य पितरांसाठी अर्पण करावा आणि एक नैवेद्य गंगेला किंवा गाईला द्यावा, जेणेकरून या अमावस्याच्या दिवशी पितरांना नैवेद्य दिल्याने घरामध्ये सुख शांतता नांदते. आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की अमावस्याच्या दिवशी तुम्हाला जर अधिक प्रमाणामध्ये अन्नदान करता आलं तर अतिउत्तम असतं. पण अन्नदान नेमकं कुणाला करावं? गरजू व्यक्ती असले पाहिजे. मंदिराच्या बाहेर बसलेले जे काही व्यक्ती असतात यांना करू शकता. ज्यांना खरोखर अन्न पाणी याची गरज आहे अशा लोकांना करावे. अन्नदान करणे म्हणजे शेजारचे 4 जण गोळा करून त्यांना खायला घालणं म्हणजे अन्नदान होत नाही. गरजू व्यक्तीच्या मुखामध्ये अन्न गेल्याने ते खरं पुण्य आणि ते खरोखर अन्नदान असतं. बरेचसे लोक म्हणतात की आम्ही अन्नदान करतो, आम्ही घरी सर्व लोकांना जेवू घालतो. जेवू घालणे म्हणजे खरोखरच ज्याला गरज आहे त्याला जेवू घालण्याने तुमचं जे काही पावित्र्य आहे, तुमचं जे काही पुण्य आहे ते मिळत असतं. तर तुमच्या जे काही स्वतःच्या पायावरती उभे आहेत, ज्यांना दोन्ही टाइम खायला घरामध्ये खूप चांगल्या सवलत आहेत, सर्वस्व आहेत, अशा लोकांना जेव घालणं म्हणजे अन्नदान होत नाही. बऱ्याचदा मी पाहिलेलं आहे की बरेचसे लोक आम्ही खूप सारं अन्नदान करतो. अन्नदान करता म्हणजे काय करता? तर मग असं विचारलं म्हणतात आमचे जे काही रिलेटिव्ह आहेत किंवा आमचे शेजार पाजारचे आहेत किंवा माझ्या मुलांचे किंवा मुलीचे मैत्रिणी आहेत, आम्ही त्यांना घरी जेवायला बोलवतो. हो, पण ते स्वतः वेल सेटेड आहेत, ते स्वतःच्या पायावरती उभे आहेत, ते स्वतः कमवते धमवते आहेत, ते स्वतःचं उदरभरण करू शकतात असे आहेत. तर अशा लोकांना जर तुम्ही अन्नदान करत आहात तर ते पूर्णत्व अन्नदान होत नाही किंवा पूर्णत्व ते तुम्हाला फळाला जात नाही. अन्नदान अशा लोकांना करावं ज्यांना एक टाइमाचं अन्न त्यांना भेटत नाही. अन्न त्यांना खाण्यासाठी कष्ट करावं लागतं आणि कष्ट करून देखील त्यांच्याकडे ती 2 रुपयाची मिळकत येत नाही व त्यांच्याकडे खरोखरच खाण्यासाठी काहीच नाही. अशा लोकांना जेवू घालणे म्हणजे ते खरोखर अन्नदान होतं. म्हणजे अन्नदान कसं करावं हे देखील समजलं असेल. आता दुसरी गोष्ट म्हणजे या आषाढ अमावस्या म्हणजे आखाड अमावस्या या दिवसाला खूप म्हणजे मांसाहारी लोकांचा तर खूप महत्वाचा दिवस. म्हणजे या दिवशी मांसाहार करण्याचा खूप अट्टाच असतो की दुसऱ्या दिवशी लगेच श्रावण लागणारे. आम्ही श्रावण पाळतो म्हणून या आषाढ अमावस्याच्या दिवशी आम्ही गटारी पार्टी करतो. बऱ्याचशा लोकांचे हा शब्द असतो, आषाढी अमावस्या, गटारी अमावस्या. त्याचबरोबर या दिवशी मांसाहार अधिक प्रमाणामध्ये होतो. या दिवशी अधिक प्रमाणामध्ये मद्यपान ही सेवन केलं जातं, धूम्रपान अधिक प्रमाणामध्ये होतं. या दिवशी अक्षरशः जी व्यसनाच्या आहारी गेलेली लोक दारू पिऊन गटारामध्ये लोळतात म्हणून त्याची गटारी अमावस्या. तर असं काही नसून ह्या अमावस्याला कोणीही म्हणजे हीच अमावस्या नाही तर कोणतीही अमावस्या असेल तर अमावस्याच्या दिवशी नॉनव्हेज म्हणजे मांसाहार करणे म्हणजे पूर्णत्व चुकीचं आहे. तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये अमावस्या आणि पौर्णिमाचा मांसाहार करत असताल तर तेवढे तुम्हाला अति त्रास, अति संकट व पित्रांचा शाप लागण्याची अति गोष्ट असते. त्याचबरोबर ज्या वास्तूमध्ये तुम्ही मांसाहार करत आहात ती वास्तू देखील तुमची असंतुष्ट राहत असते व त्या वास्तूतील जी काही पित्र आहेत हे पित्र तुम्हाला कुठे ना कुठेतरी शापच देत असतात. म्हणून ही गटारी अमावस्या असो, त्याचबरोबर आखाडाची अमावस्या असो अथवा इतर महिन्यांमध्ये येणारी अमावस्या असो, म्हणजे वर्षाच्या 12 महिने येणारी 12 महिन्याची अमावस्या असो,
कोणतीही अमावस्या असली तरी या अमावस्याच्या दिवशी मांसाहार करणे म्हणजे पूर्णत्व चुकीचं आहे. कारण की अमावस्याच्या दिवशी जर मांसाहार केला तर तुमची कोणतीच कामे फळाला जात नाहीत व घरामध्ये अति दारिद्र्यपणा लागत असतो. म्हणून मांसाहार जर करणार असाल तर अमावस्या पाळावी. त्याचबरोबर अधिक लोकांचे असे देखील प्रश्न होते की आम्ही आतापर्यंत म्हणजे पूर्ण 15 दिवसाच्या काळामध्ये म्हणजे महिन्याभराच्या काळामध्ये आम्हाला आखाड महिन्याच्या सवासनी भोजन करता आलं नाही, तर आम्ही रविवारच्या दिवशी करू शकतो का? तर हो, तुम्ही रविवारच्या दिवशी सवासनी भोजन करू शकता. त्याचबरोबर देवीचा नैवेद्य आम्ही त्या दिवशी करू शकतो का? रविवारचा करू शकतो का? हो, तर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आखाड महिन्यामध्ये म्हणजे आषाढ महिन्यामध्ये जी काही येणारी 24 तारखेची अमावस्या आहे, ह्या अमावस्याच्या दिवशी आम्ही देवीचा नैवेद्य करू शकता का? तर हो, करू शकता. जर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करून जर अमावस्याच्या दिवशी देवाचा नैवेद्य, देवाला भोजन व घरामध्ये चांगल्या गोष्टी जर करायच्या असतात तर तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करून देवीला नैवेद्य दाखवा. अथवा तुम्हाला तेवढ्या पुरणपोळीचा स्वयंपाकाचा घाट होत असेल तर तुम्ही एखादा खीर, पुरी अथवा तुमच्या पद्धतीने एखादा शिरा, चपाती, भाजी, वरण, भात, पोळी, भाजी याचा नैवेद्य करून देवाला दाखवून तुम्ही आषाढ महिन्याच्या देवीच्या ज्या काही तुमच्या उपयुक्त गोष्टी असतील किंवा देवीची तुमची जी काही सेवा असेल ती तुम्ही करू शकता. पण आषाढ महिना म्हणजे आषाढ महिन्यामध्ये जी काही गटारी अमावस्या मानण्यात येते हे पूर्णत्व चुकीचं आहे. कोणत्याही शास्त्रामध्ये किंवा अक्षी शास्त्र सोडा लांब राहिलं तर कॅलेंडर मध्ये सुद्धा असं लिहिलेलं नसतं की गटारी अमावस्या. आले लक्षात? ह्या दिवशी गुरुपुष्प अमृत योग आहे, दीपपूजन आहे, तर या दिवसाला गटारी अमावस्या न म्हणता या दिवसाला आपण आषाढी अमावस्या म्हणू शकतो, दीप अमावस्या म्हणू शकतो. सर्व आपल्या घरामधील आपण दिवे प्रज्वलित करत असतो, देवाला सर्व दिवे ओवाळत असतो. तर या दिवसाचा तुम्ही अधिक प्रमाणामध्ये दिवे लावून स्वतःच्या मनामध्ये, स्वतःच्या अंतरात्मेमध्ये असणारा अंधकार दूर करून उजेडामध्ये जाण्याचा प्रयत्न करू शकता. तर अशा गोष्टी काही करा. पण गटारी अमावस्या असं म्हणण्यापेक्षा या दिवशी तुम्ही जेवढ्या ध्यान, धारणा, तपस जे काही साधना असतील या करण्याचा प्रयत्न करावे. तर आता या पित्राचा गोष्टी सांगितल्या, त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी काय करायचं सांगितलं. आणि मुख्य प्रश्नावरती आपण येऊया. मुख्य प्रश्न म्हणजे असा, प्रत्येक अमावस्यापेक्षा ही अमावस्या खूप श्रेष्ठ मानण्यात येते. तर या अमावस्याच्या दिवशी बऱ्याचशा घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीचा त्रास, बाहेरील बाधेचा त्रास, करणी बाधेचा त्रास, लक्ष्मी बंधनाचा त्रास, दैव बंधनाचा त्रास, त्याचबरोबर बाहेरच्या शक्तीचा त्रास अधिक प्रमाणामध्ये अधिक लोकांना असतो. तर या दिवशी बऱ्याचशा लोकांनी जर अधिक प्रमाणामध्ये जर तुमचं घरातलं कव्वाळ असेल, हे कव्वाळ नवीन बांधून घेतलं तरी चालेल. जर मी मागच्या व्हिडिओ मी टाकलेला आहे, बऱ्याचशा लोकांनी पाहिलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये पाहून ज्या पद्धतीने कव्वाळ आहे ते केलं तरी चालेल. त्याचबरोबर या अमावस्याच्या दिवशी श्रीफळ म्हणजे नारळ घराच्या वास्तूमध्ये देवाला व उंबऱ्यावरती एक नारळ ओवाळून जरी फोडलात तरी अतिउत्तम होतं. घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर दुसरी आणि सर्वात महत्वाची तिसरी गोष्ट ती म्हणजे अशी, ह्या आखाड म्हणजे आषाढ अमावस्याच्या दिवशी कणकेचे दिवे आपल्याला करायचे आहेत. मुख्य मुद्द्यावरती येऊन मी सांगते, कणकेचे दिवे हे 11 दिवे तुम्हाला करायचे आहेत. हे 11 दिव्यांमधील 5 दिवे तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर म्हणजे देवघरापासून खाली लावायचे आहेत. त्याचबरोबर त्यातील 5 दिवे जे उरतात ह्यातले 2 दिवे तुमच्या दरवाजामध्ये लावायचे आहेत. दरवाजामध्ये लावल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ तुम्हाला ठेवायचे आहेत. बाकी हे 7 दिवे झाल्यानंतर 8वा दिवा दक्षिण दिशेला तुम्हाला लावायचा आहे. 9वा दिवा हा तुमच्या किचन मध्ये लावायचा आहे व 10वा दिवा तुमच्या वास्तूमध्ये जर तुळस असेल, म्हणजे काही जागी गॅलरीमध्ये तुळस असते तर गॅलरीच्या साईडला तुळस असेल तर तुळशीच्या बाजूला खाली लावला तरी चालेल. तर अशा पद्धतीने 11वा दिवा घरामध्ये सर्व जागी ओवाळून म्हणजे संपूर्ण घरामध्ये ओवाळून आणि घरावरून उतरवून एखाद्या निर्जन स्थळी नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने 11 दिवे तुम्ही हे लावू शकता व हे 11 दिवे लावून तुमच्या घरामधील असणारी जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ही दूर होण्यास मदत होत असते.
त्याचबरोबर दैवबंधनाचे ज्यांना प्रॉब्लेम आहेत अशा लोकांनी काय करावं? आपल्याकडे पिवळी मोहरी म्हणून मिळते, पिवळ्या कलरची मोहरी असते. जी काही पिवळ्या कलरची मोहरी आहे, जी आपल्या हाताच्या मुठीमध्ये बसेल एवढ्या पद्धतीने तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. ही हाताच्या मुठीमध्ये घेतलेली पिवळी मोहरी एका ताटामध्ये काढून घ्यावी. हाताच्या मुठीमध्ये बसेल एवढी. त्याचबरोबर हाताच्या मुठीमध्ये बसेल एवढे खड्याचे मीठ एका ताटामध्ये काढून घ्यावे. खडे मीठ आणि पिवळी मोहरी समप्रमाणामध्ये हाताच्या मुठीमध्ये बसेल एवढे घ्यावेत. त्यानंतर आपल्या संपूर्ण गादीवरून म्हणजे आपल्या देवघरावरून 21 वेळा उतरवून घ्यावेत. त्यानंतर जर तुमच्याकडे जर कोळसा असेल किंवा गॅस असेल किंवा काहीतरी जाळण्याची काही गोष्ट असेल त्याच्यामध्ये विस्तव करून घ्यावा व त्यामध्ये टाकून घ्यावी, जेणेकरून दैवबंधन, निगेटिव्ह एनर्जी, त्याचबरोबर बाहेरील काही बाधा, त्याचबरोबर कर्णीबाधेचा प्रॉब्लेम हा सर्वस्व निघण्यामध्ये मदत होते. त्याचबरोबर ज्यांना लक्ष्मी बंधनाचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना लक्ष्मीचा काही प्रॉब्लेम आहे अशा लोकांसाठी प्रत्येकाला माहिती आहे गोमती चक्र. तुमच्या जवळपास घरापाशी जवळ असणाऱ्या दुकान म्हणजे जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा जागी तुम्हाला घ्यायचं आहे. 7 गोमती चक्र व अखंड तांदूळ घ्यावेत. अखंड तांदूळ तुम्हाला 21 घ्यायचे आहेत, म्हणजे प्रत्येक एक तांदळाचा तुकडा 21 घ्यायचा. मग तुम्ही बासमती तांदूळ घेऊ शकता अथवा तुमच्या इथे जर कोलमचा जर अख्खा तांदूळ असेल तो देखील घेतला तरी चालेल. 21 तांदूळ घ्यायचे आणि 7 गोमती चक्र व हळकुंड, एक लाल सुपारी एका लाल वस्त्रामध्ये बांधून त्याच्यावरती हळदी कुंकू टाकून घ्यावा आणि त्याची पुरचुंडी बांधून तुमच्या जी काही कुलदेवता असेल त्या कुलदेवतेचं नाव किंवा कुलदेवतेचं नाव माहिती नसेल तरी ओम कुलदेवताय नमः असं 108 वेळा बोलून ही पुरचुंडी किंवा ही जी काही पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये अथवा कपाटामध्ये ठेवू शकता. अशा पद्धतीने आपण ही छोटीशी साध्या सोप्या पद्धतीने आणि आमोशाची विधी आपण सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीने सर्व ही उपाययोजना करून बघा. नक्की मी चॅलेंज देऊन सांगते, बऱ्याचशा लोकांना यातून छान अनुभव येतील, छान फरक पडेल. त्याचबरोबर घरातले पित्र संतुष्टासाठी तुम्ही जर पित्रांना तर्पण देत असाल तर यातून योग्य मार्ग सुद्धा मिळतील. तर अशा पद्धतीने प्रत्येकाने हे उपाययोजना करून पहा व त्यातून तुम्हाला योग्य मार्ग मिळतील. त्याचबरोबर माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जी काही घंटा आहे ह्या घंटा दाबा, जेणेकरून माझे जे काही नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. त्याचबरोबर सर्वांसाठी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही लोकांना आपल्या गादीवरती यायचं आहे, गादीवरती येण्यासाठी माझा नंबर 9322161699 9322161699 या नंबरवरती कॉल करून तुमचे जे काही प्रश्न असतील याकरिता बुकिंग करावी. बुकिंग करून आपल्या गादीवरची बुकिंग घ्यावी व बुकिंग करून यावे. त्याचबरोबर सर्वांसाठी महत्वाची सूचना म्हणजे गुरुदीक्षा, ज्ञानमाळ याच्या जर काही लोकांच्या बुकिंग असतील त्यासाठी सर्वप्रथम गादीवरती येऊन बांधणी क्रिया करावी. बांधणी क्रिया करून साधना कराव्यात, त्यानंतर तुमच्या गुरुदीक्षा होतील. ज्या लोकांना श्रावण महिन्यामध्ये गुरुदीक्षा घ्यायच्या आहेत अशा लोकांनी, ज्या काही लोक आपल्याकडे येऊन गेलेले आहेत अशा लोकांनी अगोदर कॉल करून श्रावण महिन्याच्या बुकिंग कराव्यात व श्रावण महिन्यामध्ये गुरुदीक्षेसाठी तुमची नाव नोंदवावीत. सर्वांना जय जगदंब, नमो आदेश. सर्वांनी आनंदी राहा, सर्वजण सुखात राहा व माझ्याकडून जगदंबे चरणी प्रार्थना की माझ्या जे काही भक्त आहेत व माझ्या युट्यूब चॅनेलचा सर्वस्व परिवार आहे ह्या सर्वांना जगदंबेकडून मानाचा आशीर्वाद. जय जगदंबे.